नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। जय गजानन माऊली। नमस्कार रेवतीताई, मी प्रांजल नाव बदलून अनुभव देत आहे। मी असे आई वडील यांच्या छत्रछायेत वाढले की त्यांचे विचार आणि संस्कार हे माझ्या मनात खूप ठासून भरले। माझ्या वडिलांना खूप पैसा कमवता आला असता, कारण ते उच्च शिक्षित आणि त्यांच्या व्यवसायात नामांकित वकील होते। पण त्यांनी कधीही पैशाला महत्त्व दिलं नाही। अनेकदा तर त्यांनी कितीतरी लोकांचं मोफत काम करून दिलं। आईचा स्वभाव देखील तसाच। तिचे दोन्ही हात नेहमी मोकळेच राहत, म्हणजे कुणी काहीही मागितलं तरी त्याला नाही म्हणायचं नाही। तिला सगळे गमतीने दानवीर करणं असं म्हणत। आई आणि बाबा या दोघांच्या नजरेत कुणी वाईट असं नव्हतंच, त्यांच्यासाठी सगळेच चांगले असे माझे आई बाबा। त्यामुळे साहजिकच माझे विचार देखील त्यांच्याप्रमाणे झाले। मी देखील कोणालाही लहान मोठा असं मानत नसे। त्यातच आईने मला गजानन महाराज यांच्या सेवेत रुजू केलं व मी जेव्हा महाराजांची पोथी वाचली तेव्हापासून तर माझ्या मनात नेहमी खूप चांगले विचार येऊ लागले। माऊली कृपेने मला सगळंच चांगले लाभले, शारीरिक सौंदर्य व चांगली वैचारिक बुद्धी। ह्यामुळे मी जेव्हा लग्नाच्या वयात आली तेव्हा मला मागणी घालण्यासाठी मोठे मोठे स्थळं येऊ लागले। डॉक्टर, इंजिनियर, मोठे उद्योगपती अशा मुलांची रांग लागली। पण माझ्या बाबांनी मला माझ्या लग्नाचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले व मी पसंत करेल अशाच मुलाशी ते माझा विवाह लावून देतील असं म्हटले। त्यामुळे तर मी खूपच आनंदी झाले। पण आपला जीवनसाथी कसा असावा याबद्दल माझ्या मनात काहीच पक्कं नव्हतं। मग मी माझ्या गजानन महाराजांनाच माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सहाय्य करावे अशी प्रार्थना करण्यासाठी रोज त्यांच्या मंदिरात जाऊ लागले। मंदिर हे घरापासून साधारणतः 1-1.5 किलोमीटर लांब होतं, पण मी तिथे पायीच जात होते। घर ते मंदिर हा रस्ता जास्त रहदारीचा नव्हता। त्यात संध्याकाळी 6 वाजेनंतर तर त्या रस्त्यावर शुकशुकाट असे। मी नेहमी मंदिरात जाण्यासाठी संध्याकाळी 4 वाजता घराबाहेर पडत आणि मग दर्शन घेऊन 6 पर्यंत घरी येत। पण एके दिवशी मला घरी काही पाहुणे मंडळी आली, त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी थोडा उशीर झाला। संध्याकाळचे 5:30 वाजले होते। मी आज मंदिरात जाऊ की नको असा विचार करत होते, पण नेमकं तो दिवस गुरुवार होता व मंदिरात गेल्याशिवाय मला चैन पडली नसती, म्हणून मी आईचे मोपेड घेऊन मंदिरात निघाली। मी आईची मोपेड कधीही चालवत नसे, त्यामुळे मला ती बंद पडल्यावर कशी सुरू करायची हे आईने सांगितलं आणि मग मी ती मोपेड घेऊन मंदिराकडे निघाली। मंदिरात पोहोचले तेव्हा 6 वाजून गेले होते आणि तेथून निघताना 6:30 तोवर अंधार पडू लागला होता व मी पटकन घरी निघण्यासाठी मोपेड सुरू केली आणि घराकडे निघाले। पण अचानक रस्त्यातच मोपेड बंद पडली। त्या निर्मनुष्य ठिकाणी मोपेड बंद पडल्याने मला घाम फुटू लागला। मी मोपेड सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ती सुरूच होईना। 15-20 मिनटं खटाटोप केली, पण काहीच उपयोग होत नव्हता। आता अंधार देखील पसरला होता। त्या रस्त्याहून कुणी जाणारा येणारा व्यक्ती देखील नव्हता की त्याला मदत मागितली असती। मी विचार करत असताना मला दुरून एक व्यक्ती येताना दिसली। ती पायीच येत होती, पण ती लंगडत चालत होती। जवळ आल्यावर दिसलं की तो एक तरुण मुलगा होता जो एका पायाने अपंग होता। मी विचार केला की तो मुलगा माझी काय मदत करणार, म्हणून मी त्याला विचारण्यास संकोच करत होते। मग जेव्हा तो मुलगा माझ्याजवळ आला तेव्हा त्याने मला घामाघूम झालेलं पाहिलं व मी अडचणीत आहे म्हणून स्वतःच विचारलं, गाडी बंद पडली का? तेव्हा मी त्याला म्हणाले हो। त्याने मला गाडी स्टँडवर लावून बाजूला उभं राहण्यास सांगितलं। मग मी थोडी घाबरले होते, कारण बराच अंधार पडला होता व रस्त्यावर कोणी इतर लोकही जात येत नव्हती। तेव्हा मी मनातल्या मनात महाराजांना प्रार्थना करत होते की मला लवकर सुखरूप घरी पोचवा। आणि मग पुढील 5 मिनिटात त्या युवकाने माझी गाडी सुरू करून दिली। मग मी त्या मुलाला थँक्यू म्हटले व पटकन गाडीवर बसून घरी परतले। पुन्हा एकदा माझी व त्या युवकाची भेट मंदिरात झाली।
व मी त्याला काही न बोलता केवळ स्मित हास्य लांबूनच केलं. असंच मग आमची भेट रस्त्यात जाता येता होत होती, पण मी कधीही त्याच्याशी बोलली नाही. लांबूनच आमचा नमस्कार सुरू होते. पण एकदा आमच्या घरी प्रकट दिनानिमित्त प्रसाद भोजनाचा कार्यक्रम ठरला होता आणि आई बाबा यांनी जितके जास्त लोकांना आमंत्रण देता येईल तितक्या जास्त लोकांना प्रसादासाठी आमंत्रण दिलं होतं. पण नेमकं प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी महाराजांच्या मंदिरात जात असताना माझी त्या युवकाशी गाठ पडली. मग मनात विचार आला की त्याला देखील उद्या आपल्याकडे प्रसादासाठी आमंत्रण द्यावे, म्हणून मी त्यावेळी त्या युवकाला थांबवून त्याच्याजवळ गेले. आजपर्यंत आम्ही 20-30 वेळा एकमेकांच्या समोर आलो होतो, पण आम्हाला एकमेकांची नावं देखील माहीत नव्हती. म्हणून मी प्रथम त्या युवकास त्याचं नाव विचारलं, तर त्याने त्याचं नाव विशाल असं सांगितलं. मग मी त्याला माझं नाव आणि घराचा पत्ता दिला व त्याला उद्या आमच्याकडे कार्यक्रमास येण्याचं आमंत्रण दिलं. तो नक्की येईल असं म्हणून पटकन तिथून निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी प्रकट दिनास आईबाबा पहाटेच उठून महाराजांच्या पूजेच्या तयारीस लागले. सकाळच्या 8 वाजेपर्यंत सगळी धावपळ सुरू झाली. आचारी, मंडपवाले, ब्राह्मण आणि इतर सगळे लोक एकदम गोळा झाले आणि त्यांच्या कामाला लागले. मग मी देखील आईला तिच्या कामात हातभार लावण्यास पुढे सरसावले. वेळ भराभर पळू लागला आणि भोजनाची समय लोकांची गर्दी जमू लागली. मी कामात खूपच व्यस्त होती आणि तेवढ्यात बाबांनी मला बाहेरून हाक दिली. मी काही काम असेल म्हणून बाहेर मंडपात आले तेव्हा बाबा यांच्यासोबत विशाल हा उभा होता आणि त्याला पाहून मलाही आनंद झाला. मग मी त्याला भोजनात बसवलं. जाताना पुन्हा तो मला भेटून गेला आणि मग रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाची आवरासावर झाल्यावर मी आई बाबा खूप दमलो होतो व दिवसभरात कोण आलं गेलं या विषयांवर गप्पा मारत होतो तेव्हा बाबा मला म्हणाले की प्रांजल, तू आमंत्रित केलेला पाहुणा खूपच मेहनती आणि प्रामाणिक आहे. तेव्हा मी बाबांना विचारलं की तुम्ही विशालबद्दल बोलत आहात का? तेव्हा बाबा म्हणाले हो. मग मी बाबांना म्हणालं की मी त्याला जास्त ओळखत नाही, फक्त एकदा त्याने माझी मदत केली होती व रस्त्यात जाता येता नजरानजर होती इतकंच आमचे संबंध होते. फक्त मी कालच त्याच्याशी आमंत्रण देण्यासाठी त्याचं नाव विचारलं, त्या पलीकडे मला त्याच्याविषयी काहीच माहीत नाही. तेव्हा बाबांनी मला विशाल याच्याविषयी माहिती सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी म्हटलं की विशाल याचे आईवडील त्याच्या वयाच्या 13व्या वर्षीच त्याला व त्याच्या लहान 6 वर्षाच्या बहिणीस मागे ठेवून देवाघरी गेले व त्याच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. विशाल हा पायाने अपंग असल्याने त्याला शारीरिक कष्ट करून त्याची स्वप्न पूर्ण करणं हे अशक्य आहे असं माहीत होतं. म्हणून त्याने जिद्दीने खूप शिकून पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. त्याच्या घरची अवस्था खूप खराब असल्याने तो एका लायब्ररीत जाऊन 10-12 तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत आहे. विशालबद्दल ही सर्व माहिती झाल्यावर माझ्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. मग जेव्हा आम्ही त्याला पुन्हा भेटले तेव्हा त्याच्याशी बोलली आणि त्याला कधीही काहीही मदत लागली तर मला सांग असं म्हटले. असंच आमच्यात चांगली मैत्री झाली व त्या सुमारास माझ्या लग्नासाठी आईबाबा यांनी योग्य वर शोधण्याचं काम सुरू केलं. बाबांनी माझं लग्न माझ्याच पसंतीच्या मुलाशी लावून देऊ असं सांगितलं होतं, म्हणून मी निश्चिंत होते. आणि एक दिवस मी महाराजांची पोथी वाचत असताना त्यातील एक अध्याय वाचन सुरू असताना मला समजलं की आपलं जीवन हे आपल्या संचित प्रारब्ध आणि क्रियामान ह्यावर आधारित असते आणि त्यामुळे आपण जे काही करण्याचा प्रयत्न करतो ते मनाप्रमाणे घडेलच असं नसतं. आणि म्हणूनच आपल्या विचारात आपण उदात्त हेतू ठेवावा, म्हणजे आपले भविष्य हे उज्ज्वल होते. मग माझ्या मनात एक विचार आला की मी माझ्यासाठी योग्य जीवनसाथी शोधत आहे, पण योग्य जीवनसाथी म्हणजे कोण? आणि मी ज्याला आज योग्य जीवनसाथी निवडले तो प्रत्यक्षात माझ्या मनासारखा असेल का? माझ्या मनात तोच विचार सुरू झाला आणि मग मी मंदिरातून घरी जाण्यास निघाले व रस्त्यात नेहमीप्रमाणे माझी व विशाल याची गाठ पडली. आम्ही एकमेकांशी थोडं बोलून मी घरी परतले, पण माझ्या मनात सारखा हाच विचार येत होता की मी माझ्या लग्नाविषयी कसा निर्णय घ्यावा. शेवटी रात्र खूप झाल्याने मी झोपी गेले आणि स्वप्नात मला रात्री महाराज दिसले आणि ते मला म्हणाले की आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती येते ती काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय येत नाही आणि सारखी त्याच व्यक्तीची गाठभेट होणं यामागे विधीनेच काहीतरी सुचवलं असतं, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. हे बोलून महाराज अदृश्य झाले. मी ते स्वप्न पाहून संभ्रमात पडले आणि माझ्या मनात विचार आला की माझ्या आयुष्यात एक विशाल सोडला तर दुसरं कोणी नुकतंच आलं नव्हतं, पण विशाल आणि माझी जोडी याचा विचार देखील केला तर ते चुकीचं गणित वाटत होतं.
मी खूप गोंधळले. मग शेवटी मी माझ्यासोबत जे घडलं आहे ते आईबाबांना सगळं सांगितलं. तेव्हा बाबा मला म्हणाले की बेटा, जे गणित आपल्याला चुकीचं वाटतं पण महाराजांना बरोबर, तर तेच गणित आपण स्वीकारलं तर आपलं कल्याण होतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे गजानन विजय ग्रंथ यातील लक्ष्मण घुडे याची कथा होय. ज्याप्रमाणे लक्ष्मण घुडे याची व्याधी मोठे डॉक्टर वैद्य यांच्या औषधांनी बरी होऊ शकली नाही, तीच व्याधी दूर करण्यासाठी महाराजांनी आंबा खाण्यास दिला व लक्ष्मण याच्या पत्नीने महाराज यांच्यावर विश्वास ठेवून तो आंबा पतीस खाण्यास दिला. तेव्हा वैद्य आणि नातेवाईक हे लक्ष्मण हिच्या पत्नीस दोष देऊ लागले की लक्ष्मण याच्या रोगास आंबा हे कुपथ्य आहे आणि ते तू खाऊ घातले असे म्हणत तिला कटू बोलू लागले. पण थोड्याच वेळात आंबा खाल्ल्याने लक्ष्मणाचे पोट साफ होऊन त्याला आराम पडला. म्हणून आपण देखील काही गोष्टीत आपली बुद्धी न चालवता त्याचा निर्णय हा महाराज यांच्यावर सोपवून द्यावा असं बाबा म्हणाले. मग मी आईबाबा यांचे म्हणल्याप्रमाणे विशाल याला घरी बोलवले आणि आईबाबांनी त्याला आडेवेडे न घेता माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. तेव्हा विशालाने, तो अजूनही बेरोजगार आहे आणि त्याला कधी नोकरी मिळणार हे माहीत नव्हतं, म्हणून लग्नास नकार दिला. तेव्हा बाबांनी त्याला समजवलं की ज्या गोष्टीची वेळ ठरली असते तेव्हाच ती घडेल, म्हणून त्या एका गोष्टीमुळे जीवनाची गाडी बंद पडत नाही. आणि तुला एवढी 4-5 वर्ष नोकरी मिळालीच नाही तर तू लग्न करणार नाही आणि तुझं लग्न झाल्याशिवाय तुझ्या लहान बहिणीचं लग्न देखील अडकून बसेल. याचा कधी विचार केला आहेस का? मग विशाल बाबांच्या म्हणण्यास उत्तर देण्यास असमर्थ होता, म्हणून बाबा त्याला म्हणाले की आपण लग्न भले 1 वर्षांनी करू, आज फक्त रुपया नारळ करून लग्नाची बोलणी पक्की करू घेऊ, मग आपोआप पुढची वाटचाल सुरू होईल. बाबांचं हे म्हणणं विशाल ह्याला पटलं आणि त्याने रुपया नारळ करून लग्न 1 वर्षांनी करू, पण तोवर त्याला चांगली नोकरी मिळाली तरच तो माझ्याशी लग्न करेल अशी अट घातली. मग पुढील 3 दिवसांनी चांगल्या मुहूर्तावर आमचं रुपया नारळ याचा कार्यक्रम घरच्या घरी पार पडला. पण मी अजूनही मनात शंका घेऊन विचार करत बसले की आपण काही चूक तर करत नाही ना. आणि जेव्हा मी असा विचार करत होते नेमकं त्या क्षणी काही ना काही घडत गेलं आणि माझ्या मनात विचार येताच कधी मला कोणी कामासाठी हाक मारत, तर कोणी माझ्या फोनची रिंग वाजत, तर कधी मला अचानक कुठेतरी दुखणं सुरू होत. आणि जेव्हा असं वारंवार घडू लागलं तेव्हा मात्र माझी खात्री पटली की महाराज मला माझ्या मनमर्जीनुसार वागण्याची संधीच देत नाही आहे. तेव्हा मात्र मी महाराजांचा कौल मान्य केला आणि आता पुन्हा लग्नाविषयी मनात शंका कुशंका आणणार नाही असं पक्क केलं. आमचा रुपया नारळ झाला आणि अवघे 3-4 महिनेच झाले असतील आणि अचानक एक दिवस विशालाचा फोन आला आणि त्याचे सरकारी कार्यालयात एका मोठ्या पदासाठी सिलेक्शन झाल्याची खुश खबर त्याने दिली. ती बातमी ऐकून मी सुन्न झाले, कारण त्या क्षणाला मला प्रत्यक्ष जाणीव झाली की मनुष्याचं नशीब पलटण्यासाठी केवळ एक क्षण पुरेसा असतो आणि आज त्याची प्रत्यक्ष प्रचिती आम्ही घेतली. मी लगेच हातपाय जोडून माझ्या गजानन महाराज यांच्या पाया पडत म्हटले, अचिंत जगताप्रती कृती तुझी न कोणाकळे, असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे, उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी या वरद हस्त ठेवा जणी. मग विशाल लवकरच नोकरीत जॉईन झाला, खूप मोठ्या पदावर काम करणार, त्यामुळे अचानक त्याची सगळी परिस्थिती पालटली आणि मग ठरल्याप्रमाणे आमचा विवाह पार पडला. खरंच खूप खुश आहे मी माझ्या विवाह जीवनात. अपंग आणि बेरोजगार मुलगा जीवनसाथीदार म्हणून निवडण्याची बुद्धी व प्रेरणा मला माझ्या गजानन महाराज यांनीच दिली व माझ्या जीवनात काय योग्य आणि काय अयोग्य हे माऊलीच ठरवते आणि ते कसं बरोबर आहे याची प्रचिती देखील मला आली. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.